वैकुंठ धामातील शांत रात्र. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा मी शेवटपर्यंत उभा राहतो. रात्रीचे 11 वाजले होते. स्मशानभूमीत शांतता पसरली होती. चंद्राच्या मंद प्रकाशात मी शांतपणे जागा स्वच्छ करत होतो. माझ्या हातात झाडू होता आणि चेहऱ्यावर समाधान. दिवसभर अनेक लोक आपल्या प्रियजनांना अंतिम निरोप देऊन गेले होते. त्यांच्या दुःखाच्या पावलखुणा अजूनही त्या भूमीवर उमटलेल्या होत्या. सेवक प्रत्येक कोपरा काळजीपूर्वक स्वच्छ करत होता, जणू ती फक्त जागा नसून कोणाच्या तरी आठवणी जपणारे मंदिर होते. तेवढ्यात एक वृद्ध माणूस त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, बाळा, एवढ्या रात्री तू हे काम काय करतोस? मी हलकेच असलो, काका, इथे येणारा प्रत्येक जण कोणाच्या तरी जीवाभावाचा असतो. त्यांच्या शेवटचा प्रवास स्वच्छ, शांत आणि सन्मानाने व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. त्या रात्री चंद्र अधिक उजळून निघाला आणि मी पुन्हा शांतपणे आपले काम करू लागलो. कारण माझ्यासाठी ही नोकरी नव्हती, तर मानवतेची सेवा होती. तुम्ही कधी विचार केलाय का, शेवटच्या प्रवासात कोण साथ देतो? फक्त मसणजोगे.